सिद्धिविनायक कॉम्प्युटर्स च्या वतीने आयोजित आजच्या बक्षीस समारंभासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी त्यांचा आज या ठिकाणी गुणगौरव झाला ते सर्वांचं मी अगोदर अभिनंदन करतो. त्यांच्या पालकांचं, गलांडे सरांचं आणि कांचन मॅडमचं देखील मी अभिनंदन करतो. व्यासपीठावर उपस्थित राजकीय गणित सोडवण्यात एक्सपर्ट असणारे सगळं व्यासपीठ आणि कागदावरचे गणित सोडवण्यात एक्सपर्ट असणारे सगळे विद्यार्थी या सगळ्यांचं देखील स्वागत करतो, अभिनंदन करतो. खऱ्या अर्थानं गणित हे प्रत्येक ठिकाणी आलं पाहिजे. सुवर्णताई, राजकीय माणसाला राजकीय गणित सुद्धा आले पाहिजे आणि राजकीय गणित सुद्धा गरजेचं असते. म्हणजे गणित हा विषय फक्त विद्यार्थ्यांसाठी असं अजिबात नाही. प्रत्येकाचा गणिती भाग हा वेगळा असतो. व्यापाऱ्याला व्यापाऱ्याचं गणित आलं पाहिजे, विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचं आलं पाहिजे, राजकीय माणसाला राजकारणाची बेरीज झाली पाहिजे. वजाबाकी नसते आपल्याला तरी चालेल, पण बेरीज आली पाहिजे. गणित माणसाच्या आयुष्यात खूप गरजेचं असतं. ताईंनी आता बोलताना सांगितलं की आपल्या वेळेस असा काही प्रकार नव्हता ॲबॅकसचा. तर ज्यावेळेस मी ॲबॅकसचा इतिहास बघत होतो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की हजारो वर्षापूर्वीची ही पद्धती आहे. कोणी जर म्हटलं आता 10, 5, 100 वर्षात वगैरे असं काही नाही. हजारो वर्षापूर्वी ही पद्धती होती अस्तित्वात ॲबॅकसची. ती आत्ता प्रचलित झाली. पण विषय असा आहे की ज्याच्यामुळे ती गोष्ट आडली ना त्याचा खरा शोध घ्यायला पाहिजे की आपल्या वेळेस ॲबॅकस काय नव्हतं याचा खरं उत्तर शोधलं पाहिजे. आणि तो कोण होता मग ज्याच्यामुळे आपल्याला एवढ्या छड्या बसल्या किंवा आपण एवढे गणितात मागं राहिलो त्याचं खरं अर्थाने कारण शोधणं गरजेचं आहे. कारण यांनी ॲबॅकसचं किट दिलं. आपल्या वेळेस फक्त एक छडी एवढंच एक किट होतं. छडी आणि विद्यार्थी, किट संपलं. गणिताला दुसरं ऑप्शन नव्हतं छडीशिवाय आपल्याकडे. आज त्यांच्याकडे किट आहे, पुस्तक आहे, यांची एक पद्धती आहे, ती ॲबॅकसची एक स्लाईड आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने ते गणित शिकवतात. एवढं फास्ट गणित करायला कॅल्क्युलेटरला सुद्धा मागं टाकलं. आणि आज बघायला गेलं तर खरं व्यापारी वर्गाचं गाव आहे आपलं. बरेचसे व्यापारी वर्ग किंवा दुकानदार आहे अगदी छोटे छोटे गणित करताना सुद्धा कॅल्क्युलेटर वापरतात. म्हणजे एखाद्याने 20 रुपयाची एक वस्तू घेतली, परत 30 रुपयाची घेतली, परत 20 रुपयाची घेतली, याला कॅल्क्युलेटर कशाला पाहिजे? पण ती एक हॅबिट झाली माणसाला. ते प्रत्येक वेळ तो कॅल्क्युलेटर करतो. साधे साधे गणित सुद्धा कॅल्क्युलेटर करतो. ती सवय कुठेतरी खऱ्या अर्थानं जाण्याची गरज आहे. आणि गणित हे प्रत्येकामध्ये रुजवायचे आणि गणिताबद्दलची भीती मुळात काढण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचं मला एक विशेष असं वाटलं, शंतनू भाऊ, एवढ्या कमी वेळात गणित सोडवणं हे आणखीन विशेष आहे. कारण आपल्याला विचार करतोय तोपर्यंत ते गणित सोडवत आहे. आपण आकडे बघत असतो तोपर्यंत त्यांचं उत्तर तयार असतं. गणित ॲबॅकस जी पद्धती आहे ही फक्त गणितासाठी म्हणून बघू नका. तुमच्या मेंदूला चालना मिळणार, तुमचा विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी शार्प होणार आणि कोणत्याही गोष्टीचं आयुष्यात निर्णय घेताना कमीत कमी वेळेमध्ये अचूक निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप होण्याची क्षमता ॲबॅकसमुळे वाढते. म्हणजे उद्या फक्त ॲबॅकस इज इक्वल टू गणित असं अजिबात नाही आहे. ॲबॅकस इज इक्वल टू पर्सनॅलिटी. विद्यार्थ्याची पर्सनॅलिटी डेव्हलप याच्यामुळे होईल कारण विद्यार्थी शार्प होत जाईल आणि ॲबॅकसचा इम्पॅक्ट त्याच्या इतर विषयात सुद्धा मिळणार आहे. विद्यार्थ्यांनो, गोष्ट ऐकायची काय? गोष्ट ऐकायची का? एक गणिताची गोष्ट तुम्हाला सांगतो. एक राजदरबार भरला असतो. राजा त्याच्या प्रधानासोबत बुद्धिबळ खेळत असतो. तिथे एक साधासा भिक्षुक माणूस येतो. तो राजाला म्हणतो, राजा मला दान पाहिजे म्हणे. काय पाहिजे? तुला लागले ती संपत्ती देतील म्हणे काढून. नाही, मला संपत्ती नाही पाहिजे, मला धान्य पाहिजे म्हणे. मग घेऊन जा म्हणे धान्य. किती लागतं? याला देऊन टाका म्हणे. 2 पोते 5 पोते. नाही म्हणे, तुम्ही काय खेळताय म्हणे. बुद्धिबळ खेळताय. मग तुम्ही एक काम करा म्हणे, बुद्धिबळाच्या पहिल्या घरावर एक दाना गव्हाचा ठेवायचा. म्हणजे पुढच्या घरावर 2 दाणे गव्हाचे ठेवायचे. म्हणजे त्याच्या पुढच्या घरावर दुप्पट दाणे ठेवत चालायचे आणि जेवढं धान्य होईल तेवढं मला देऊन टाका म्हणे. राजा हसायला लागला, सगळे प्रजा हसायला लागले. त्यांना कोणाला काही समजा ना काय भानगडे. ते 64 घर आहे आणि डबल दाणे द्यायचे. त्या राजाने आदेश दिला का म्हणे, हे घेऊन जा, यांना घेऊन जा, आपल्या गोडाऊनजवळ सगळे 10-5 लोक बसा, दाणे मोजून द्या आणि धान्य काढून द्या. ते गेले. 1-1.5 तासांनी त्यांची प्रजा पळत आली राजाकडे. राजा म्हणे, गोडाऊन सगळे संपले म्हणे. म्हणे कसं काय? तू तर दाण्या देतो का पोते देतोय म्हणे. नाही म्हणे, दाण्यावर दिले म्हणे. पूर्ण गोडाऊन साफ झाले. त्या राजाच्या पूर्ण राजवाड्यामधले आणि पूर्ण त्याच्या राज्यामधले सगळं धान्य संपलं. कोणी कल्पना करू शकणार नाही. तुम्ही घरी जाऊन कॅल्क्युलेट करा. पहिल्या घरात 1 दाणा, दुसऱ्या घरात 2, तिसऱ्या घरात 2च्या डबल, परत डबल दाणे ठेवायचे. 64व्या घरापर्यंत जाईपर्यंत पूर्ण गोडाऊन राजाचे हात झाले. शेवटी
राजा त्या भिक्षुकाच्या पाया पडला, माझी चूक झाली, मी अहंकारात होतो म्हणे, मला समजलं नाही तू काय मागितलं, हा काय प्रकार आहे, हा गणिताचा प्रकार आहे. त्याच्यामुळे गणिताकडे बघताना काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. काय समोरचा काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. असेच आपले गोडाऊन रिकामे होऊ नये म्हणून अबॅकससाठी आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. खूप वेळ झालेला आहे कार्यक्रमाला, सगळ्यांनाच कुठे जायचं आहे, अजून बऱ्याच विद्यार्थ्यांचे सत्कार बाकी आहे. मला या सर्व विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने कौतुक करायला पाहिजे. एवढ्या कमी वयात ज्यावेळेस आम्हाला खऱ्या अर्थाने लिहिता येत नव्हतं त्यावेळेस ते गणित सोडवत आहे, खरोखर कौतुकास्पद आहे. पण त्यांच्या पाठीमागे जी मेहनत आहे ती मेहनतीला सुद्धा खरोखर धन्यवाद दिलं पाहिजे. ही सर्वच घेतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या विद्यार्थ्याला आपला मुलगा म्हणून घडवणारे शिक्षक मिळणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आमच्या वेळेस शाळेमध्ये इमारत कच्ची होती, चंतनदादा आम्ही सरस्वती शाळेत शिकलो. वरच्या मजल्यावरून जर कोणी विद्यार्थी चालला तर खालच्या मजल्यावर माती पडायची सुवर्णाताई. इतक्या कच्च्या इमारती होत्या, कच्चा पाया होता. पण चांदर सर असतील, शेलार सर असतील, दाभाडे सर असतील, आम्हाला सर खूप चांगले मिळाले, ज्यांनी आम्हाला त्यांचा आमचा पाया त्यांनी भक्कम केला. मग त्याच्यामुळे इमारतीकडे लक्ष देण्यापेक्षा विद्यार्थ्यांचा पाया कसा भक्कम होईल असे भक्कम शिक्षक उभे करण्याची गरज आहे. आपल्या गावामध्ये हे खऱ्या अर्थाने एक विद्यापीठ आहे. गलांडे सरांकडे अनेक प्रकारच्या कला आहेत, ते अबॅकस शिकू शकतात, विद्यार्थ्यांना हस्ताक्षर शिकवतात. या सरांना खऱ्या अर्थाने प्रोत्साहित केलं पाहिजे. हे आपल्या गावाचं वैभव आहे शिक्षणाचं, आणि यांच्या हातून निश्चित आपल्या गावाचं, आपल्या गावात येणाऱ्या विद्यार्थ्यांचं निश्चित कल्याण होईल अशी अपेक्षा करतो. सर्व विद्यार्थ्यांना सर्वांना धन्यवाद देतो. थँक्यू.